मी थोडं रेकॉर्डिंग चालू केलं म्हणजे थोडंसं पुन्हा मागे जाऊन एक्सप्लेन करतो मी, कारण जे नंतर रेकॉर्डिंग व्हिडिओ ऐकतील त्यांचा इश्यू व्हायला नको. काय सांगितलं बघा, थोडंसं 1-2 मिनिटात रिवाइज करतो. अ लार्ज नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्स इच ऑफ रेडियस स्मॉल ए आर मर्ज टू फॉर्म अ सिंगल स्पेरिकल ड्रॉप ऑफ रेडियस बी. द एनर्जी रिलीज इन दिस प्रोसेस इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ बिग ड्रॉप. काय सांगितलं बघा, लार्ज नंबर ऑफ हे ड्रॉपलेट्स जे आहेत, स्मॉल स्मॉल ड्रॉपलेट्स, ते कन्वर्ट झाले एका बिग ड्रॉपमध्ये. स्मॉल स्मॉल ड्रॉपलेटची रेडियस आहे ए आणि बिग ड्रॉपलेटची रेडियस आहे बी. हे कन्वर्ट होताना जी एनर्जी रिलीज झाली आहे, हे प्रोसेसमध्ये, हे बाण दाखवले म्हणजे प्रोसेस आहे. मग हे होताना एनर्जी रिलीज होते, लक्षात घ्या. मग ती रिलीज झालेली एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली आहे? ह्या बिग ड्रॉपच्या कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली असं त्यांनी दिलंय. मग विचारलंय काय, तर हा बिग ड्रॉपची कायनेटिक एनर्जी म्हणजे ह्याला काहीतरी वेलॉसिटी आहे. ती वेलॉसिटी किती आहे विचारलंय. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला नीट विचार करायचा आहे की जेव्हा नंबर ऑफ ड्रॉपलेट्स एकत्र येतात तेव्हा ह्या सर्वांचं टोटल व्हॉल्यूम आणि एका ड्रॉपचं टोटल व्हॉल्यूम सेम असतं. आता सर्वांचं टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय, तर एन इंटू एका स्मॉल ड्रॉपलेटचं व्हॉल्यूम पाय आर क्यूब, पाय ए क्यूब येणार इथे. आणि इथे बिग ड्रॉपचं टोटल व्हॉल्यूम म्हणजे 4/3 पाय बी क्यूब. मग हे सर्व कॅन्सल करून आपला आन्सर काय मिळतं, हे रिलेशन आता शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवा. बिग ड्रॉपचा रेडियसचा क्यूब इज इक्वल टू नंबर ऑफ ड्रॉपलेट्स इंटू स्मॉल ड्रॉपच्या रेडियसची क्यूब. ओके, हे रिलेशन एक महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट काय सांगितली आहे, कायनेटिक एनर्जी आहे ती कन्वर्ट झाली, कशामध्ये कन्वर्ट झाली आहे, एनर्जी रिलीज ह्याच्यामध्ये, म्हणजे एनर्जी रिलीज इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. आता एनर्जी किती रिलीज होणार, आता फॉर्म्युला काय आहे एनर्जीचा आणि सरफेस टेन्शनचा. तर एनर्जी इज इक्वल टू, इथे मी लिहितो साईडला, चेंज इन एनर्जी म्हणजे वर्क डन इज इक्वल टू टी इंटू चेंज इन एरिया, असा फॉर्म्युला आहे. म्हणजे एनर्जी रिलीज जी आहे ती टी इंटू डी आहे. मग टी काय, सरफेस टेन्शन. चेंज इन एरिया काय आहे, चेंज इन एरिया आहे एका स्मॉल ड्रॉपलेट्सचा एरिया 4 पाय ए क्यूब ए स्क्वेअर इंटू टोटल नंबर ऑफ ड्रॉपलेट्स एन. सो दिस इज अ टोटल एरिया ऑफ द एन ड्रॉपलेट्स मायनस बिग ड्रॉपलेट्सचा सरफेस एरिया 4 पाय बी क्यूब बी स्क्वेअर. कारण स्पिअरचा सरफेस एरिया काय आहे, 4 पाय आर स्क्वेअर आहे. मग एका स्मॉल ड्रॉपलेटचा सरफेस एरिया 4 पाय एक स्क्वेअर आहे इंटू एन नंबर ऑफ ड्रॉपलेट्स म्हणजे टोटल सरफेस एरिया बिफोर कन्वर्टिंग अँड आफ्टर कन्वर्टिंग सरफेस एरिया ऑफ द बिग ड्रॉप. So this is the change in area into surface tension is nothing but kinetic energy because this is the energy release and is converted into kinetic energy. ओके. मग आता याच्यामध्ये काय काय कॉमन आहे बघा, 4 पाय कॉमन आहे आणि टी कॉमन आहे. आतमध्ये काय राहत आहे, एन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर राहत आहे आणि विच इज इक्वल टू वॉट, हाफ एम बी स्क्वेअर येत आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर मी ए स्क्वेअरची व्हॅल्यू जर पुट केली, ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय, ए स्क्वेअर ए ए स्क्वेअर सॉरी, ह्याच्यामध्ये काहीतरी सबस्टिट्यूशन आपल्याला करावं लागेल. हा, एन ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, एन ची व्हॅल्यू काय येणार आहे, बी क्यूब अपॉन ए क्यूब येते. मग इथे मी जी सबस्टिट्यूट केली 4 पाय टी बी क्यूब अपॉन ए क्यूब आणि इंटे ए स्क्वेअर आहे मायनस बी स्क्वेअर आहे. तर हा ए स्क्वेअर गेला आणि ह्यातले 2 गेले, म्हणजे राहिलं काय, 4 पाय टी बी क्यूब अपॉन ए राहिला मायनस बी स्क्वेअर. बरोबर. आता ह्याच्यामध्ये समजा मी काही गोष्टी कॉमन काढल्या, 4 पाय टी ह्याच्यामधनं समजा मी बी स्क्वेअरच समजा बी क्यूब कॉमन काढला पूर्ण. तर बी क्यूब कॉमन काढल्यावर इथे कॉमन काढला बी क्यूब असल्यामुळे 1/a झाला. आता इथे बी क्यूब होता का नव्हता, बी स्क्वेअर होता, तरी पण आपण कॉमन काढल्या म्हणजे इथे काय राहणार, लक्षात येतं तुम्हाला, म्हणजे 1 बी स्क्वेअर होता आणि आपण बी क्यूब कॉमन काढला त्यामुळे ते 1/b फॅक्टर उरतो, लक्षात घ्या. ओके. म्हणजेच तुमचं हाफ एम बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 4 पाय टी बी क्यूब 1/a मायनस 1/b. हे सगळं लक्षात घ्या. 2 मिनिटं ही स्क्रीन चालू ठेवतो, तुम्ही लक्षात घ्या काय काय केलं ते. ठीक आहे, 2 मिनिटं मी स्क्रीन चालू ठेवतोय हा.
समजलं का सर्वांना? ठीक आहे, पुढे जाऊया. आपल्याला व्ही काढायचं, लक्षात घ्या. मग व्ही जर काढायचं असेल तर काय काय होईल पुढे बघा. तर बॅकग्राऊंड काय आलं? काय नसतं काय. ओके. बरं, पुढे मग व्ही काढताना काय होईल बघा. व्ही स्क्वेअर पहिला येईल, म्हणजे जे आपण इथे घेतलं होतं. फोर पाय बी क्यूब आहे. एक मिनिट, हे बंद झालं चुकून. आपण चालू करूया. कधी कधी हे नोटपॅडच्या इश्यूमुळे ना, टच जरा जरी झालं तरी काही गोष्टी चेंजेस होतात. ओके. मग आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला तर शेवटी लास्ट काय काय होईल बघा, मी तुम्हाला ओरली सांगतो. मग आता इथे जागा आहे, आपण इथे सॉल्व्ह करूया. मग आता इथे हा टू जो आहे तो इथे फोर मल्टिप्लाय होईल म्हणजे 8 झाला. बरोबर. इथे एम जो आहे तो खाली आला, एम. बरोबर. बाकी पाय टी बी क्यूब 1/a - 1/b आलं. बरोबर. हा झाला व्ही स्क्वेअर. आणि व्ही म्हणजे काय, सर्वांचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. ठीक आहे. मग त्या रिलेटेड आपण सोल्युशन बघूया. सोल्युशन बघितलं अजून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. बघा. आता पुढची गोष्ट की एम आणि आपल्याला व्हॉल्यूम इंटू मास हे डेन्सिटीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग सांगितल्याप्रमाणे सगळ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मास कुठे दिसत नाहीये. मग जरी मी इथे तुम्हाला असं दाखवलंय ते मासच्या टर्ममध्ये, तरी तुम्हाला काय करावं लागेल. मास इज ऑलवेज इक्वल टू वॉट, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आणि पुन्हा हे स्पिअर आहे, त्यामुळे डेन्सिटी इंटू काय येणार, 4 पाय काय येणार ते बी क्यूब येणार आहे. म्हणजे हा जो मास आहे तिकडे मी काय टाकणार खाली, 8 पाय टी बी क्यूब डिवाइड बाय मास काय येणार, रो इंटू 4 पाय बी क्यूब. ऍक्च्युली एवढे हा म्हणजे एवढे कॅल्क्युलेशन लेवलचे सम येत नाहीत ना सध्या, हे जुनं आहे म्हणून. एवढ्या कॅल्क्युलेशनची एवढा वेळ लावणारे सम येत नाहीत. ठीक आहे. बी क्यूब कॅन्सल, पाय पाय कॅन्सल, 8 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे 2t राहिला अपॉन रो आहे. ठीक आहे. बाकी यांचा स्क्वेअर रूट होणार आहे मग नंतर. पण घाबरू नका, एवढ्या लेवलचे सम शक्यतो नाहीत, एकदम रेअर केसमध्ये आहे ते तर. ठीक आहे. सो स्क्वेअर रूट काढल्यामुळे 1/2 आला आणि हा 60 झाला, कारण 4/3 हा 3 फॅक्टर आहे. ठीक आहे. बरं, आता आपण नेक्स्ट सम बघूया. त्या समवर जास्त विचार करू नका. हम्म? पुढे नेक्स्ट सम. इथे लक्षात घ्या, 9 नंबर घ्या, नंतर 8 घ्या. हा, इझी आहे 9, काय अवघड नाही आहे. In a capillary tube having area of cross section A, water rises to height h. If cross sectional area is reduced to A/9, the rise of water in the capillary tube is 1. म्हणजे पहिल्यांदा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असताना त्या कॅपिलरीमध्ये एच एवढ्या लेवलला हाईट वॉटरची वाढली आहे. आणि त्याच कॅपिलरीचं A/9 एवढ्या एरिया झाल्यावर हाईट किती वाढेल. तर ह्याच्यामध्ये सरळ सरळ हाईट आणि एरियाचं रिलेशन आहे ना. मग अशी मी तुम्हाला रिलेशन सांगितलं होतं हाईट आणि एरियाचं. बघा, काही गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला थोडी आयडिया दिली होती, कारण आपल्याला स्पीडमध्ये एमसीक्यूज बघायचे आहेत म्हणून, बाकी काय नाही. ठीक आहे. ओके. काय दिली होती हिंट तुम्हाला, मी आठवते का काही. H1/H2 इज इक्वल टू √of A2/A1 घेतलं होतं आपण. आता इथे आपल्याला उलटं करावं लागेल, H2/H1 करावं लागेल, कारण सेकंड हाईट जेव्हा विचारतो तेव्हा H2 वर ठेवायचा, म्हणजे इथे 1 वरती येईल आणि 2 खाली येईल. बरोबर. पण त्यांनी जो पहिला एरिया आहे त्याला ए म्हटलं आणि दुसरा एरिया हा A/9 आहे, राईट आहे. पहिल्या एरियाला ए म्हटलंय, दुसऱ्या एरियाला A/9 म्हटलंय. म्हणजे ए ए कॅन्सल, हा 9 जो डिवाइडच्या डिवाइडमध्ये तो वरती येणार ते, म्हणजे काय ना √9 येईल. √9 म्हणजे 3 येणार. आणि हा काय आहे, H2/H1 आहे. म्हणजे H2 किती झाला, एकदम सिंपल आहे, 3 × H1. आणि H1 ला त्यांनी H म्हटलंय म्हणजे 3H होईल. म्हणजे सेकंड टाइम हाईट किती राईज झाली, 3H. हे सिंपल होतं, काय प्रॉब्लेम नाही. फक्त हा रेडीमेड सम
आता बघा, हे रेडीमेड असं नव्हतं, पण आपण ऑलरेडी त्याला कन्वर्ट करून रेडीमेड त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवलाय. सीईटी साठी तुम्हाला काही रेडीमेड फॉर्म्युलेज रोजच्या रोज लिहायचे आहेत किंवा बघायचे, ते सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा कालच्या. तुम्हाला त्याचा उपयोग दिसेल. ठीक आहे. काल सांगितलेला व्हिडिओ परत 2-3 दिवसांनी एकदा बघा. ओके. त्याला इग्नोर करू नका, त्यातले पॉइंट्स तुम्हाला जर ते ओके वाटत असेल तर फॉलो करा. बरं, पुढे हे समजलं. आता आठवं बघूया. When one end of the capillary is deep in the water, the height of water column is h. The upward force 105 dyne due to surface tension is balanced by the force due to weight of water column. The inner circumference of the capillary is dash dash. परत वाचतो बघा. When one end of the capillary is deep in a water, of the height of water column is h. म्हणजे काय? जेव्हा हे वॉटर आहे एका कंटेनर मध्ये, त्याच्यामध्ये काय डीप केलं आहे? कॅपिलरी डीप केली. ठीक आहे. त्यामुळे राईज झाली, वॉटरची हाईट आतमध्ये वाढली आहे. ती किती वाढली आहे? एच. ओके. त्याच्यामध्ये काय दिलं माहिती आहे? ह्या जो पार्ट आहे, हा पार्ट, ह्याचं जे अपवर्ड, ह्याच्यावर जे अपवर्ड फोर्स आहे, अपवर्ड फोर्स असतो माहिती आहे ना तुम्हाला, डेरिव्हेशनची वाला माहिती असेल. अशी डायग्राम आहे बघा पुस्तकात, अशी डायग्राम आहे. तो अपवर्ड फोर्स तो एफ आहे. तो एफ कोणी बॅलन्स होतो माहिती आहे? ह्याच सिलेंड्रिकल पार्टच्या डाऊनवर्ड वेटने बॅलन्स होतो. म्हणजे अपवर्ड फोर्स इज ऑलवेज बॅलन्स बाय वेट, हे लक्षात ठेवा. त्याच्यावरून आपल्याला याचा फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलंय की अपवर्ड फोर्स जो आहे, टोटल अपवर्ड फोर्स, हा अपवर्ड फोर्स मुळे असतो सरफेस टेन्शनचा फोर्स आहे. आणि तो कोणी बॅलन्स होतोय? ह्याच वाढलेल्या लिक्विड कॉलमच्या वेटने बॅलन्स होतोय. हे सर्व दिलंय. मग त्यांनी विचारलंय काय की सर्कमफरन्स ऑफ, काय विचारलंय बघा, द इनर सर्कमफरन्स ऑफ द कॅपिलरी, म्हणजे आतला जो सर्कमफरन्स आहे ना, हा म्हणजे 2πr, हे किती आहे विचारलंय. आता साधी गोष्ट आहे याच्यामध्ये, तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार? ते अपवर्ड फोर्स, बघा, फोर्स अपॉन लेंथ असा फॉर्म्युला ना सरफेस टेन्शनचा, बरोबर. पण इथे लेंथ काय घ्यायची? कॅपिलरीसाठी नेहमी लक्षात ठेवा, कॅपिलरीसाठी फोर्स अपॉन 2πr येणार सरफेस टेन्शन, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. सो टी इज इक्वल टू काय आला? एफ अपॉन 2πr. मग एफ इज इक्वल टू काय आला? 2πr इंटू टी आलं. किंवा किंवा थांबा, आपल्याला 2πr पाहिजे ना, मग 2πr बरोबर काय येणार? एफ अपॉन टी येणार. आपल्याला हेच पाहिजे. मग तुम्हाला एफ आणि टी माहिती असेल तर आपलं काम होणार आहे. मग त्याने एफ दिला का बघा? दिला ना. द अपवर्ड फोर्स इज 105 डाईन. आता फोर्सचं युनिट आहे न्यूटन, तर हे एसआय युनिट आहे, सॉरी हे सीजीएस युनिट आहे डाईन, आणि आन्सर पण सीजीएस आहे. त्यामुळे आता कन्व्हर्जन ऑफ युनिटची गरज नाही, फक्त इथे तुम्हाला कन्व्हर्जनची गरज लागेल. सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर आहे, એટલે आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. बरं. मग तुम्हाला फोर्स दिला आणि सरफेस टेन्शन दिलाय ना. म्हणजे काय दिलाय? 2πr इज इक्वल टू काय होईल? 105 अपॉन किती आहे ते? सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला, सरफेस टेन्शन टी किती आहे? 7 × 10⁻². 7 × 10⁻². तुम्ही जर कन्व्हर्जन ऑफ युनिट नाही केलं तर आन्सर चुकणार. बरोबर आहे. बघा सांगतो मी तुम्हाला, 105 7. आता हे फॉर्म्युला काय? हा युनिट काय? ह्याचं युनिट काय? न्यूटन पर मीटर आहे, बरोबर. 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन, म्हणजे इथे 10⁵ येणार. आणि 1 मीटर म्हणजे 10⁵2 सेंटीमीटर, म्हणजे इथे खाली आहे 10⁵2 सेंटीमीटर येणार. कळत आहे? न्यूटन वरती आहे त्यामुळे 10⁵ डिवाइड बाय मीटर आहे म्हणून 10⁵2 सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं, कारण सर्व सीजीएस मध्ये कन्वर्ट करतो. 5/2 म्हणजे 5 - 2 होणार ते, खरं पॉवर मायनस होणार, म्हणजे 10⁵3 आला फॅक्टर. 105/7 इंटू 1/10⁻², हे -2 इकडचे आहेत, आणि ह्याचा फॉर्म्युला आला 10⁵3. आता 3 - 2 1 होणार, म्हणजे 105/70 आलं. बरोबर ना. मग आता आपल्याला माहिती आहे 7 जर डिवाइड केलं तर काय होतं बघा. 7 × 1 = 7, 3 रिमाइंडर 35 झाले. 7 × 5 = 35, आणि डिवाइड बाय ते 0 आहे, जर डिवाइड बाय 0 ते ऍडजस्ट केला तर 1.5 होईल. ते तुमचा आन्सर काय येणार? 1.5 सेंटीमीटर. कळतंय का?
कळतंय का रे? येस सर. हो सर. सर्वांना समजतंय नक्की? हो. बरं ठीक आहे, पुढे. पुढे पुढचा सम बघूया. या पेजवरचे सगळे सम झाले ना आपले? ठीक आहे, पुढे. काय दिलं बघा. A vessel completely filled with water has holes A and B at depths H and 3H. काय दिलं बघा, नीट बघा. A vessel completely filled with water has holes A and B at depths H and 3H. हे कुठे कुठे होल आहेत त्याला? A vessel completely filled with water has hole A. इथे एक होल आहे, तो H एवढ्या हाईटवर आहे. दुसरा एक होल इथे आहे, तो इथून 3H एवढ्या हाईटवर आहे. हा ए होल आहे आणि हा बी होल आहे, असं त्याने दिलंय. पुढे. होल ए इज अ स्क्वेअर ऑफ साइड एल. म्हणजे होल जो आहे हा सर्कल नाही, हा स्क्वेअर आहे असा, आणि त्याची साईड किती एल आहे ह्या होलची. आणि होल बी इज अ सर्कल ऑफ रेडियस स्मॉल आर. म्हणजे हा जो रेडियस होल बी आहे तो सर्कल आहे, त्याची रेडियस आहे स्मॉल आर. ओके. पुढे काय विचारलं, द वॉटर फ्लोईंग आउट ऑफ पर सेकंड फ्रॉम बोथ द होल्स इज सेम. म्हणजे इथून जेवढं पाणी पडतं एका सेकंडमध्ये तेवढंच इथून पाणी बाहेर पडते. लक्षात झालं तुम्हाला? जेव्हा ही अशी गोष्ट येते ना, इथून जेवढं पाणी बाहेर पडतं तेव्हा इथून पाणी बाहेर पडतं, तेव्हा इक्वेशन ऑफ कंटिन्युटी लागू होते. म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा फिट झाला याच्यामध्ये. कळलं का काय बोललो मी ते? कारण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी तेच सांगते की रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर जर सेम असेल तर तुमच्यासाठी हा फॉर्म्युला फिट होतो. ठीक आहे. बरं, विचारलंय काय आपल्याला? देन एल इज इक्वल टू वॉट. एल विचारलं. एल काय रे? एल ह्या स्क्वेअर शेपच्या होलची लेंथ आहे, एल विचारलंय. आणि तुम्हाला आन्सरमध्ये काय काय आहे? आर आहे, 3 आहे, बरोबर ना, आणि पाय आहे. तर ह्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला हे वापरायचं, लक्षात घ्यायचं. दोन गोष्टी आहेत ना, ए बी, तसं इथे येणार ए ए व्ही ए आणि ए बी व्ही बी. दुसरा ऑप्शनच नाही यायला, लक्षात घ्या. आता एरिया ऑफ सर्कल ए, आता एरिया ऑफ सर्कल ह्याचा एरिया काय येणार? एल स्क्वेअर. वेलॉसिटी ऑफ ए, आता वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला होता. वेलॉसिटी इज ऑलवेज इक्वल टू 2g इंटू हाईट. हाईट किती येते याचे? वेलॉसिटी ऑफ फ्लक्स, जी हाईट आहे त्या हाईट वर असा डिपेंड असतो. पुढे ए बी, आता हा सर्कल आहे, त्याचा एरिया काय येणार? पाय आर स्क्वेअर येणार. व्ही बी, आता हाईट 3 टाइम्स आहे, त्यामुळे त्याचं वेलॉसिटी काय येणार? 2g तर आहेच, इंटू 3h येणार. बरोबर. झालं तुमचं काम. ह्याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला एल मिळेल. ही टर्म खाली टाका इथे. बघूया आपण. एल स्क्वेअर इज इक्वल टू, आता रूट ऑफ 2g निघून जाईल, म्हणजे इथे काय राहिलं? रूट ऑफ एच राहिला या साईडला, पाय आर स्क्वेअर ॲज इट इज, आणि इथे काय राहिला? 3h झाला रूट ऑफ. बरोबर. मग एल स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? पाय आर स्क्वेअर रूट ऑफ 3h अपॉन एच. रूटच्या आतमध्ये एच कॅन्सल, म्हणजे काय आलं? पाय आर स्क्वेअर इंटू रूट 3 इज इक्वल टू एल स्क्वेअर. आपल्याला एल पाहिजे, त्यामुळे स्क्वेअर रूट काढला दोन्ही साईडचा. दोन साईडचा स्क्वेअर रूट काढला तर एल स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एल झाला. पायचा स्क्वेअर रूट पाय रेस टू असं झालं. आरचा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आर झाला, आर स्क्वेअर होता ऑलरेडी. आणि रूट 3 आहे म्हणजे ऑलरेडी रूट आहे, त्याचा अजून म्हणजे 4th रूट झाला. बरोबर. म्हणजे ते मी असं लिहायच्या ऐवजी मुद्दामून लिहिलं असं तुम्हाला दाखवायला. मला आयडिया आहे की 1/2 घ्यायचं आहे, आणि आन्सरमध्ये सगळे 1/2 पण आहे. फक्त तुम्हाला दाखवायला मी लिहिलं ते आर, आणि इथे काय येणार? 4th रूट म्हणजे 1/4. कळालं काय बोललो मी ते? तुम्हाला ह्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. जेव्हा जे दिलंय त्याच्यानुसार विचार करता, त्या गोष्टीचा विचार करता, ह्या इक्वेशन शिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. कारण त्यांनी सांगितलंय वॉटर फ्लोज आउट फ्रॉम द बोथ होल इज ॲट द सेम रेट.
सो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इज ऍप्लिकेबल फॉर दिस. कळालंय तुम्हाला? हे कळालंय का? आन्सर बघा कुठलं येतं याच्यामध्ये, मॅच होतं का कुठलं? माझ्या मते ते बघा हे सी आहे. ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो की आता आपण आपलं लेक्चर एक स्टॉप करूया. उद्या सुद्धा आपण लेक्चर घेऊया. उद्या जर आपण जास्त वेळ घेऊया, 1.5 तास घेऊया. आज मी लेक्चर जरा स्टॉप करतो. ठीक आहे. तर उद्या पण आपण हाच चॅप्टर कंटिन्यू करतोय. दुसरी गोष्ट, मी मॉक टेस्टचं जे काय सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचे डेमो तुम्हाला पाठवतो मी, किंवा डेमोसाठी एक व्हिडिओ पाठवतो. तुम्ही जे इंटरेस्ट असतील, ज्यांना लेक्चर सिरीज जॉईन करा, त्यांनी टोटल जे चार्ज आहे ते 1800 आहे. ठीक आहे. आणि ज्यांना फक्त मॉक टेस्ट आहे त्याचे चार्ज वेगळे आहेत. ते मी जरा मॉक टेस्ट अजून काय कन्सेशन होतंय का बघतो आणि त्याप्रमाणे सांगतो मी. ओके. सो मॉक टेस्ट बद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो, किंवा एक जस्ट तुम्हाला डेमो पाठवतो. तुम्ही इंटरेस्टेड ओनली मॉक टेस्टसाठी असाल तरी बेटर आहे, किंवा लेक्चर सिरीज प्लस मॉक टेस्टमध्ये असेल इंटरेस्टेड तरी सांगा, तरी बेटर. ठीक आहे. आता जे ऑलरेडी लेक्चर सिरीजसाठी एनरोल्ड आहेत त्यांच्यासाठी मॉक टेस्टचं सॉफ्टवेअर मी उद्या कंपल्सरी, आज मी ते स्वतः घेतलंय, उद्या तुम्हाला त्याचं लॉग इन मिळेल. ठीक आहे. तर मॉक टेस्ट मी उद्या किंवा परवा शेड्यूल करतोय. प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही तुमच्या लेवलला करायचे, मी सांगितल्याप्रमाणे का. ओके. बरं, कोणाला काय विचारायचा डाऊट आता मी जे सांगितलं त्याबद्दल? डाऊट आहे कोणाला? बरं, ज्यांना ज्यांना आता बघा, आता डेमो लेक्चर ऑलमोस्ट मी आज वाइंड अप करतोय. आधी जे काही लेक्चर झाले त्याचे पण मी व्हिडिओ सगळ्यांना पाठवतोय. ज्यांनी डेमो, जे जे एनरोल्ड आहेत आणि जे एनरोल्ड नाही आहे, सगळ्यांसाठी मी ते आधीचे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड पाठवतोय. तुम्ही ते बघा आणि उद्या सर्वांनी एनरोल्ड करा. म्हणजे ज्यांना इंटरेस्ट त्यांनी उद्या एनरोल्ड करा. ज्यांचे ज्यांचे बाकी आहेत, 1800 बाकी आहेत, त्यांनी एनरोल्ड करा. कारण असे आपले लेक्चर कंटिन्यू चालू राहणार आहेत टिल युअर एक्झाम, काल जे सांगितलं त्याप्रमाणे. ठीक आहे. पण तुम्ही एनरोल केलं तर अजून काही गोष्टी मला नव्याने करता येईल, किंवा अजून काही विचार करता येईल मला, किती लोक एनरोल होतात त्यावर डिपेंड आहे. तर उद्या कंपल्सरी आपल्या लेक्चर्सच्या टायमाच्या आत, म्हणजे उद्या दिवसभरात तुम्ही एनरोल करा. 1800 रुपीज फीज आहे. ऑनली मॉक टेस्ट पाहिजे असेल त्याची फीस तुम्हाला पर्सनली मेसेज करून थोडासा अंदाज घेऊन सांगतो. मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस ऑनली पाहिजे असेल तेही सांगा. ठीक आहे. बरं, मी लेक्चर आता वाइंड अप करू, एंड करूया आपण. हा. ठीक आहे. अर्णव, ओके सर. सर्वेश, यश, हा सर. ठीक आहे, चालेल. अनिरुद्ध, ओके. हो अनिरुद्ध, सर. ठीक आहे. मग आता आपण एंड करूया मीटिंग. हा, थोडंसं रेकॉर्डिंग पाठवतो मी आज किंवा उद्यापर्यंत. रेकॉर्डिंग थोडं युट्यूबला अपलोड करायला थोडासा वेळ जातो, पाठवतो. मागच्या तुझ्या पण काही राहिल्यात ना रेकॉर्डिंग अनिरुद्ध, ते पण पाठवतो मी. हा, हा पण सर. एनरोलमेंटचा सगळ्यांनी बघा आज उद्यामध्ये. हा, ठीक आहे. ओके, चालेल. काय अजून काय डिफिकल्टी असेल तर मला कॉल करा. चलो, बाय बाय.